नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. तुमच्या लाडक्या एबीपी माझाच्या झिरो आवर या नव्या कोऱ्या शो मध्ये आपण देशातील, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या सांगतो, त्यांच्यावर प्रश्न विचारतो, चर्चा करतो. सोशल मीडियावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमधील काही निवडक प्रतिक्रियांना झिरो आवर मध्ये स्थान सुद्धा देतो. झिरो आवर आज आपल्याला काही महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत. कांद्याचा विषय आपण कालही घेतला होता आणि त्यावरच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडी बघता, तसेच शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांना लक्षात घेता आपण आजही हा विषय घेणार आहोत. आपली दुसरी बातमी अगदी वेगळी आहे. ती आहे सेक्सटॉर्शनच्या जगातून. असं जग जिथे तुम्हाला मोहपाशात अडकवून तुम्हाला ब्लॅकमेल केल्या जातं. तर वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे. केंद्राने कांदा निर्यात मूल्य वाढवलं आणि महाराष्ट्रात त्याविरोधात वातावरण तयार होत असल्याचं चित्र दिसू लागलं. कांदा हा राजकीय दृष्ट्या हॉट टॉपिक असल्यानं यच्चयावत सगळे पक्ष आणि झाडून सगळे छोटे मोठे नेते मैदानात उतरले. राज्यात सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांची, त्यातही खास राष्ट्रवादीची तारांबळ उडाली. अखेर केंद्रानं काही नव्या निर्णयाची घोषणा केली. निर्यात शुल्क कमी केले नाही, पण 2 लाख टन कांदा हा ₹2,410 प्रति क्विंटल या दरानं खरेदी करण्याचे आश्वासन दिले. जपानमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिल्लीतून पियुष गोयल आणि धनंजय मुंडे, मुंबईत मुख्यमंत्री शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं सांगितलं. आणि याच विषयावर आम्ही सकाळी प्रश्न विचारला होता. तो बघूया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न होता, आज सरकारनं घोषित केलेल्या उपाययोजनांमुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. या प्रश्नावरील निवडक प्रतिक्रिया आणि तुमचा कौल जाणून घ्यायचा आहेच. पण त्याआधी आज गल्ली ते दिल्ली कांदा प्रश्नावर काय काय घडलं ते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. कांद्याच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. राज्यातील कांदा उत्पादकांचं आणि व्यापाऱ्यांचं गाऱ्हाणं गोयल यांच्या समोर मांडलं. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापूर्वी 11 रुपये 15 रुपये प्रमाणे खरेदी कांद्याची झालेली आहे. आज ऐतिहासिक भाव नाफेड करून केंद्र सरकारने आत्तापर्यंत 3 लाख टन खरेदी केलेला आहे. पण इथून पुढचा जो 2 लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे तो 2410 रुपयांनी या ठिकाणी क्विंटलाप्रमाणे खरेदी केला जाणार है. कुछ चिंता करने की ज़रूरत नहीं है. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, गुजरात सरकार, मध्य प्रदेश सरकार, हम सब इस चीज़ पर पूरी तरीके से नियंत्रण रखे हुए हैं और किसानों के हित में सरकार पूरी तरीके से तत्पर है. बैठकीनंतर दोन्ही मंत्र्यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे श्रेयवादाची लढाई सुरू आहे का अशी चर्चाही सुरू झाली. त्यांना अपेक्षितच नव्हतं की एवढा मोठा भाव केंद्र सरकारकडून जाहीर होईल, पण विरोधकांची आता गोची झालेली आहे आणि म्हणून मग श्रेयवादामध्ये ते पडलेले आहेत. मला वाटतं शेतकऱ्यांचा फायदा झाला ते बघा ना. दिल्लीतील या घडामोडींनंतर राज्यात काही बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी विक्री सुरू झाली. आताच्या घडीला शेतकऱ्यांकडे 40 लाख टन कांदा शिल्लक असल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलंय. त्यामुळे सरकारच्या 2 लाख टन कांदा खरेदीचा कितपत फायदा होईल याबाबत शंका अजित नवले यांनी उपस्थित केली आहे. निर्यात कर तसाच ठेवून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यामुळे कोणताही रिलीफ हा शेतकऱ्यांना मिळणार नाही, भाव सुधारणार नाही. 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणं हा या समस्येवरचा उपाय होऊ शकणार नाही. आजचा निर्णय येण्याआधी वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरूच होती. शेतकरी आणि निर्यातदार या दोघांच्याही मनात अनेक प्रश्न आणि संभ्रमाचं वातावरण दिसत होतं. शासनानं
हा निर्णय घेत असताना शेतकऱ्यांचं हित पाहणं खूप गरजेचं होतं. कुठंतरी कांद्याला 2 रुपये मिळतील अशी आमची अपेक्षा उंचवली, पण सरकारने जो ऐनवेळी निर्णय घेतला तर आम्ही निषेध करत नसून 2 दिवस जर सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही हे मोठं आंदोलन, संपूर्ण तीव्र आंदोलन महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार नाही. फक्त शेतकऱ्यांचं नाव करून गव्हर्नमेंट जर असं करत असेल तर हे चुकीचं आहे आणि यात शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही आहे, नुकसानच आहे. शेतकऱ्यांकडे 60 ते 70% माल हे ॲव्हरेज आहे, म्हणजे लवकर खराब होणारा माल आहे आणि जे 30-35% माल चांगला आहे त्याला आम्ही भाव देतोय. नाफेडला घ्यायची गरज नाही त्याला. गेल्या काही आठवड्यात राज्यात कांद्याचे दर 20% वाढले होते. काही भागात 1 नंबर कांद्याला 25 ते 30 रुपये किलो दर मिळाला होता. त्यात नाफेड 2410 रुपये क्विंटल दर फक्त चांगल्या दर्जाच्या कांद्यालाच देतो. अशा वेळी मध्यम किंवा सरासरीचा कांदा असणाऱ्या 60 ते 70% शेतकऱ्यांच्या हातात किती दर पडेल हा प्रश्न विचारला जातोय. 0 आवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. 2 लाख टन कांदा 2410 रुपये दरानं खरेदी करणं हा ऐतिहासिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शरद पवारांवरही कटाक्ष करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. त्यांच्या सोबत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशवंत कांद्याचा टिकाऊपणा वाढवण्यावर भर दिला जाईल असं सांगितलं. श्रेयवादाची कसलीही लढाई नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. जाऊया मीडिया सेंटरला. केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी. पवारसाहेब मोठे नेते आहेत, तेही 10 वर्ष कृषी मंत्री होते. त्या काळामध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण तेव्हा कांद्याला अशा प्रकारचा निर्णय त्या संकट काळात घेतला गेला नाही. तुम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही, आम्ही शेतकऱ्याला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये प्रथम प्राधान्याने लक्ष घालणारे आहोत. आणि मी श्रेयवाद घेणारे आम्ही लोक हपापलेले नाही, ती गोष्ट लक्षात ठेवा. श्रेयवादवाले घरी बसले. राज्यातील लाखो शेतकऱ्यांशी निगडीत विषय असल्यामुळे आपण सकाळी यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवर हा प्रश्न विचारला होता. त्याला भरभरून प्रतिसाद आलाय. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सरकारनं घोषित केलेल्या उपाययोजनांमुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल काय? दिनेश काळे यांनी इंस्टाग्रामवरून सांगितलंय की शेतकऱ्यांकडून कांदा खरेदीचा निर्णय 100% स्वागतार्ह आहे. व्यापारी शेतकरी यांच्यात समन्वय असणं आवश्यक आहे. दुसरी प्रतिक्रिया इंस्टाग्रामवरूनच राहुल गावित यांची. आता शेतकऱ्यांकडे कमी आणि व्यापारी लोकांकडे जास्त कांदा शिल्लक आहे, म्हणजे फायदा व्यापाऱ्यांना मिळेल असं राहुल यांचं म्हणणं आहे. पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरून जयप्रकाश कराडे यांची. काहीच फायदा होणार नाही. 2410 रुपये क्विंटल दरानं शेतकऱ्याचा कांदा व्यापारी घेतील का? शंतनू गौतम यांचं फेसबुकवरून प्रतिक्रिया आहे. तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. नंदू बागुल यांची यूट्यूबवरून प्रतिक्रिया आहे. व्यापारी आणि शेतकरी दोघंही एकमेकांवर अवलंबून आहेत. निर्यात शुल्क जास्त भरावं लागत असेल तर व्यापाऱ्याला कमी भावाने माल खरेदी करावा लागेल. प्रद्युम्न बर्वे यांनी म्हटलंय, काहीही केले तरी दिलासा किंवा समाधान मिळणार नाही. व्यापारी बाजार समित्या आहेत तोपर्यंत असेच चालणार. त्यांनी स्वतःची विक्री व्यवस्था करावी. यूट्यूबवरून ही प्रतिक्रिया आहे. सुहास कराडकर, प्रायोजित आंदोलन असेल तर त्याचा कधीही अंत होत नाही. जनमत खराब करणे, धांगडधिंगा करणे हाच उद्देश असतो. NCPची मक्तेदारी आहे तोवर हे असेच चालणार. यूट्यूबवरून ही प्रतिक्रिया आहे. सोशल मीडियावरील या निवडक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरमध्ये. केंद्राच्या आधीच्या आणि आजच्या नव्या निर्णयाचा काय परिणाम होईल हे जाणून घेऊयात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याकडून.
भारतजी नमस्कार, आपलं स्वागत आहे ABP माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर आजचा सरकारचा हा जो निर्णय आहे त्याकडे आपण कसं बघता? हा सरकारने जो निर्णय घेतला आहे याची 8 दिवसापूर्वीच माहिती दिल्या गेली होती. केंद्रीय राज्यमंत्री जे आहे भारतीताई पवार त्यांनी म्हटलं होतं की नाफेडच्या माध्यमातून अजून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे. मुळामध्ये 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची जी त्यांनी आज घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी जी केली आहे, तर ती घोषणा पूर्ण करण्याच्या आधी जो 3 लाख टन कांदा नाफेडने आणि NCCFने यावर्षी घेतलेला आहे, या कांद्याची खरेदी प्रक्रियाच मुळात बोगसगिरीची आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांकडून थेट कांदा घेण्यात आलेला नाही आहे आणि याच्यामध्ये झालेली जी बोगसगिरी आहे ते जर बघितलं तर किमान 200पेक्षा अधिक जास्त कोटींचा याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला नाफेडकडून त्या दिवशी ठरवून दिलेला जो दर मोठा आरोप आहे त्या हा दराने तुमचा. कुठल्याही ह्या फेडरेशन ऑफ फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी कांद्याची मोठा आरोप आहे आणि हा आरोप आम्ही सिद्ध करून द्यायला पुराव्यानिशी तयार आहे. याच्यात सरकारने, केंद्र सरकारने याचं ऑडिट करावे. याच्यामध्ये राजकीय नेते, याच्यामध्ये नाफेडचे अधिकारी आणि ठराविक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ आणि काही शेतकरी उत्पादक कंपन्या सामील आहेत. आणि हा महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने हा आरोप जो केला आहे आम्ही सिद्ध करून द्यायला पण तयार आहे. नक्कीच आपण आणि हा जो आता 2 लाख टनाचं ते म्हणताय 2410 रुपये हा 2 लाख टन सरकार खरेदी करणार हे आपण म्हटलात आणि हे आपल्याला माहिती आहे. मात्र आज नवले यांनी सांगितलं की 40 लाख टन कांदा शेतकऱ्याकडे पडून आहे आणि त्यामुळे तुलनेत हा 2 लाख टन कांदा अत्यंत कमी आहे. खरंच परिस्थिती अशी आहे का? नक्कीच. आता आकडा जो सांगितला आकडा कोणी अधिकृत सांगू शकत नाही, परंतु 2 लाख टन कांदा नाफेडचा माध्यमातून खरेदी करणं हे बिलकुल कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासारखं नाही आहे. मुळामध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री जे आहे पियुष गोयल हे कायम यांच्या भूमिका शेतकरी विरोधी राहिलेले आहे. ते मुंबईमधून त्या सरकारमध्ये नेतृत्व करताय. त्यांचा थेट मतदारांशी किंवा शेतकऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि कांद्याच्या बाबतीमध्ये या पुढील काळामध्ये केंद्र सरकारला काही भूमिका घ्यायची असेल, जसं आज महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे जे दिल्लीमध्ये गेले तर त्यांच्याबरोबर काही शेतकरी प्रतिनिधी होते का? तर कुठल्याही प्रकारचे शेतकरी प्रतिनिधी ते सोबत घेऊन गेले नाही. आणि ह्या माध्यमातून केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी जी घोषणा केली 2 लाख टनाची ती तर 8 दिवसापूर्वीच झाली होती. मुळामध्ये 40% जे निर्यात शुल्क लागू केलं आहे त्याच्यामध्ये जो महाराष्ट्रातल्या देशातल्या कांद्याच्या उत्पादकामध्ये संताप आहे तो शमवण्यासाठी कुठलं तरी एक त्यांनी तात्पुरता एक असा जो आहे याचा माध्यमातून वापर केलेला आहे या 2 लाख टन कांदा खरेदीच्या. याचा मुळात 5 लाख टन, आधीचे 3 लाख टन, आत्ताचं 5 लाख टन इतकी कांद्याची खरेदी करणाऱ्या नाफेडचे स्वतःचे लासलगाव आणि पिंपळगाव बसवूनमध्ये 8 ते 10 हजार टनाचे गोडाऊन आहे. हे गोडाऊन आजही रिकामे आहे. यांनी आधी यांचे स्वतःचे गोडाऊन का भरले नाही? शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ आहे, यांचा काही 5-50 वर्षाचा अनुभव नाही. आता 4-2 वर्षामध्ये हे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ उभे राहिले आणि यांचे जे स्टोरेज आहे, गोडाऊन आहे, हे गोडाऊन कशा उभे राहिले आणि यांच्याकडे इतकं भांडवल कुठून आलं? आणि हा सगळा पैसा आणि ही जी कांद्याची खरेदी आहे नाफेडच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांचा कांदा यांनी खऱ्या दराने घेतला याचं एकदम केंद्र सरकारने ऑडिट करावं, नाही तर महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना हा संपूर्ण विषय कोर्टामध्ये घेऊन जाणार आहे. आता खरं तर तुम्ही आंदोलन पुकारलं होतं काल, आज ही बातचीत झाली, हा निर्णय आला. काही ठिकाणी कांदा खरेदी जिथे बंद होती तिथे आज नव्यानं खरेदी परत सुरू झाली. त्यामुळे आता आंदोलनाची पुढची दिशा फक्त कोर्ट आहे की इतरही काही आंदोलन आहे? मुळात या माध्यमातून एक मला सांगा वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला की कांद्याच्या शेतकरी असेल किंवा कुठल्याही पिकाची शेती करणारा शेतकरी असेल त्यांनी त्यांची शेती करायची. मुळामध्ये वीज पुरवठा असेल तो दिवसाचा वीज पुरवठा शेतकऱ्यांना मिळत नाही, अखंडित वीज पुरवठा मिळत नाही. त्याच्यानंतर संपूर्ण कष्ट शेतकऱ्याने करायचे, भांडवल शेतकऱ्याने हे करायचं, शेतकऱ्याने कर्ज काढायचं, ते फेडायचं. हे सगळं करणाऱ्या शेतकऱ्याने सगळं झाल्यानंतर त्याच्या शेतमालाला भाव नाही भेटला म्हणून लढायच्या, संघर्ष करायचे, आंदोलनं करायचे. आणि ज्या त्या तालुक्यामध्ये जिथं आमदार असतील, खासदार असतील, जिल्ह्यांमधले मंत्री असतील
त्यांनी मात्र सत्ता उपभोगायच्या आणि निवडणुकीच्या काळामध्ये 5 वर्षानंतर एकदा यायचं आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी करणार. आत्ताचं महाराष्ट्रातलं सरकार म्हणते हे गतिमान सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने 6 महिन्यापूर्वी कांद्याला दर नव्हता म्हणून जे 350 रुपयाचं अनुदान जाहीर केले, आत्ता ह्या कार्यक्रमात मी बोलत असेपर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याला अजूनही 350 रुपयाचं अनुदान खात्यावर वर्ग झालं नाही. आणि असं होत असताना आत्ता जे सरकारमध्ये आणखीन काही आमदार विरोधी पक्षात जे होते ते आता तिथं जोडून तेच आणखीन एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात वाढले. म्हणजे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री वाढले, मंत्री वाढले, पण शेतकऱ्यांकडे बघितलं गेलं नाही. आणि अजितदादा पवार आज महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री आहे. आमचं त्यांना म्हणणं आहे की त्यांनी निम्माच निधी काही तो अनुदानाचा मंजूर केला आहे. संपूर्ण 840 किंवा 50 कोटी जे काय असतील ते देण्या इतकं महाराष्ट्र सरकारची क्षमता नाही आहे का? आणि असं असेल तर जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी जे कार्यक्रम घेतले सरकार आपल्या दारी, तिथला नुसता सभामंडप त्यांचा मी म्हणतो 50 लाख 1 कोटीचा असेल. आणि इकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहे. आणि इकडं केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2 लाख टनाची जी खरेदी करतोय ही एकदम भूलथापा आहे, ही धूळफेक आहे. भारतजी, आणि मी शेतकरी आता आपली व्यथा समजू शकते. सगळे मी आपली व्यथा समजू शकते. माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की आता शेतकऱ्यांना नक्की काय केलं पाहिजे? आपला कांदा विकला पाहिजे की कांदा सध्या विकायला नको? काय तुम्ही सांगाल शेतकऱ्याला आज आमच्या माध्यमातून? आम्ही आपल्या एबीपी माझाच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना, कांदा उत्पादकांना हीच विनंती करेल की ज्या शेतकऱ्यांकडे आपला टिकाऊ कांदा आहे त्यांनी आपला कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करावा. ज्या शेतकऱ्यांचं चाळीमधील कांद्याचं सड होण्याचं प्रमाण अधिक आहे त्यांनी आपल्या कांद्याची विक्रीची जी आहे ती गती वाढवली पाहिजे. आणि सरकारने याच्यावरती कुठल्याही प्रकारचे निर्बंध ठेवता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता जो व्यापारी असोसिएशनने निर्णय घेऊन जे मार्केट बंद केले आहे, हे मार्केट फक्त शेतकऱ्यांच्या लिलावासाठी बंद असता कामा नये. तर त्याच्यामध्ये व्यापारी बांधवांचा जो चाळीमधला असेल किंवा स्टोरेजमधला, त्यांच्या खण्यावरील गोडाऊनमधला जो कांदा आहे त्याच्यातला 1 किलो कांदा जिल्ह्याच्या आणि राज्याच्या बाहेर जाता कामा नये. नाही तर व्यापारी त्यांच्याकडे असलेला कांदा विकणार आणि पुन्हा आता 15 दिवस मार्केट जर बंद ठेवले तर अचानक ज्या दिवशी मार्केट चालू होईल त्या दिवशी प्रचंड महाराष्ट्रामध्ये आवक होणार आणि जास्त आवकचं कारण देऊन बाजार पाडले जाणार, त्यावेळेला किंमत पडू शकते. अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आपण भारतजी मांडलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही काळजी नक्कीच घेतली पाहिजे महाराष्ट्रानं. आपण आपली मत 0 आवरमध्ये मांडले. आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे या विषयावर आम्ही सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे ते पाहण्याची. आणि आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा जो प्रश्न आम्ही विचारला होता तो होता, सरकारनं घोषित केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल का? यूट्यूबवर एकूण 18,000 मतं पडली आहेत आणि ह्यात दिलासा मिळणार नाही म्हणणाऱ्यांची आकडेवारी जास्त आहे. 75% लोकांना वाटतंय दिलासा मिळणार नाही. फक्त 25% लोकांचं म्हणणं आहे होय. ट्विटरवर 61% लोकांचं म्हणणं आहे की दिलासा मिळणार नाही, तर 39 लोकांना वाटतं दिलासा मिळेल. कांदा हे राज्यातीलच नव्हे तर देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी नगदी पीक आहेच, पण महाराष्ट्रात ते ऊसासारखंच राजकीय पीक सुद्धा बनलं आहे. या पिकाच्या लागवड क्षेत्रात, उत्पादनात, मागणीत, पुरवठ्यात, बाजारभावात अगदी छोट्यात छोटा बदल झाला तरी शेतकरी, व्यापारी, ग्राहक, राजकारणी अशा सर्व घटकांना त्याची झळ सोसावी लागते. कांदा निर्यातीवर बंधनं आणली म्हणून शेतकऱ्याचं नुकसान होतं यात तथ्य आहेच, पण ज्यावेळी निर्यातीवर बंधनं नव्हती त्यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या घामाचं योग्य दाम मिळत होतं का? आणि मिळत नसेल तर त्या झारीतील शुक्राचार्य कोण असतात? असे प्रश्न सुद्धा टाळून चालणार नाहीये. त्यामुळेच कांदा प्रश्नात शेतकरी हिताचा मुद्दा हा कांद्याच्या वरच्या पापुद्र्यासारखा आहे असं म्हणावं लागेल. त्या पापुद्र्याच्या खाली कांदा कापल्यानंतर जशा कांद्याच्या अनेक गोल गोल लेयर्स दिसतात तसेच अनेक किचकट मुद्द्यांचे स्तर या प्रश्नातही दडलेले आहेत.
कांदा व्यापारातील अवांछित घटकांचा हस्तक्षेप कमी होईल आणि कांदा उत्पादकाला खऱ्या अर्थानं अच्छे दिन येतील अशी आशा करूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.